बातमी कोकणातून आहे। दापोलीत सध्या दादागिरीवरून एकमेकांना इशारे प्रति इशारे देणं सुरू आहे। त्यातच रामदास कदम यांच्या बंधूंनी एका स्थानिक पत्रकाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल। शिंदे साहेब, दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढा, तर याला बर्फाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर याला फटका द्या। याला आपली अवकात काय, आपण किती बोलतोय। दिशा सालियन प्रकरणात रामदास कदम यांनी थेट शिंदेंना आव्हान देत आदित्य ठाकरेंना फटके मारण्याचं विधान केलं। दापोलीत सध्या दादागिरीच्या आरोपांवरून एकमेकांना तुरुंगात टाकण्याचं आव्हान प्रति आव्हान दिलं जातंय। हिम्मत द्यायला, ताकद द्यायला, कारण आम्ही तर लढत आहोत, दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत, गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत। मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल। आता पगावशी इथं एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं। पिल्लू पेगणी काय म्हणतात त्याला, पेगमीन, आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय, मी गुंडागिरी संपून टाकणार आहे। कोण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लादीवर झोपणार आहे। अरे गधड्या, मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय, पुन्हा आपली सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करायचं आहे शिंदे साहेब, कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेन। दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना, हे पिल्लू, तर याला बर्फाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर याला फटका द्या। हे पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतोय। याला आपली अवकात काय, आपण किती बोलतोय। दादागिरीच्या आरोपात रामदास कदम यांच्या बंधूंच्या व्हिडिओची भर पडली। आरोपांनुसार शिंदे गटाचे नेते ठाकरे गटानं लावलेल्या मशालीचे स्टिकर काढत होते। ते स्थानिक पत्रकार चित्रीकरण करत असतानाच रामदास कदमांचे बंधू अरुण कदम यांनी त्याला दमदाटी करत शिवीगाळ केली। रेकॉर्डिंग कसं करतो तू? काय पत्रकार लायसन घेतलाय, दाखव। आम्ही काय कोण आम्हाला माहिती आहे, मुंबईत आम्ही भाईगिरी केली, आमच्या जीवर भाईगिरी करणारे आम्हाला सांगता रे, आमच्या नावावर करणारे आमच्या गावात आलेत ना, आमच्या गावात येईल ना, आपण सांगणार सांगतो बघणार नाही, हमारे लोक आम्ही जाऊ, आम्ही जाऊ बघ, हा नाही ना असंच मरे पुत्र नाही घेऊ। अरे चल मोबाईल, हाल मोबाईल, राहू दे मोबाईल, जा कुठे कुठे जा, तुकडा किती भेटतात रे, किती कुठे भेटतात, त्या तुकडा किती मला माहिती आहे। धक्कादायक म्हणजे पत्रकाराला मारहाण केल्यानंतर रामदास कदमांचे बंधू घरी परतत असताना त्यांच्या बाजूचाच एक मोबाईल चालू राहिला, ज्यात पुढचा संवादही रेकॉर्ड झाला। त्यामध्ये पोलिसांनी मारहाण केलेल्या पत्रकाराची तक्रार घेऊ नये, पत्रकारानं आधी शिवीगाळ केली आहे म्हणून त्याला मारहाण झाल्याचं सांगा, सिम कार्ड काढल्यावर रेकॉर्डिंग होणार नाही, असा बराच संवाद येतोय। एक बार की तरह पण परत जाणार नाही, एक बार की तरह जाऊ ना, मागच्या वाचला मागच्या वाचला नाही ना, बरं झालं एकदम गाडी आणलं पाहिजे, आपण ही गाडी फोडायला पाहिजे रे, गाडी फोडायला पाहिजे, गाडी फोडायला पाहिजे, काय एकदा झालं असं काय ते। आपण संजय कदम त्याला पण ठोकायची ठेवलो, आपण असं यायला पाहिजे। ते मोबाईलला सांगा, तो कंप्लेंट करायला आला आहे, देऊ नको शिव्या दिल्या म्हणून मारला, म्हणजे समोर अण्णा सिम पाडून टाकलं साहेब, अण्णा व्हिडिओ बघितलं ना, त्याच्यात सिम कार्ड
टाकू दे नवीन त्याला. पराभवाच्या छायेखाली असणारे रामदास कदम सैरभैर झालेले आहेत. त्यामुळे आत्ता ते बऱ्यापैकी फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. सो फ्रस्ट्रेट झालेला माणूस बडबडतो, आरोप करतो, काही दिवसांनी स्वतःचेच केस ओढून घेतो, स्वतःला चापट्या मारायला लागतो. तर कदाचित याही लेवलला त्यांनी जाऊ नये. माझी योगेश कदमांना विनंती असेल की अशी ही निवडणूक तुमच्या हातातनं गेलेलीच आहे. वडिलांची काळजी घ्या, चांगल्या डॉक्टरांना दाखवा. बहीण म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रचंड काळजी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय कदम यांचे लावलेले स्टिकर फाडत होते, शिवीगाळ करत होते. मी पत्रकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. मी रेकॉर्ड करतोय हे बघून चंद्रकांत अण्णा माझ्याजवळ आले, मला शिवीगाळ केली, त्यांनी मला मारहाण केली. पण आता माझ्या घरच्यांना प्रेशराईज केलं जातं आहे. माझ्या वडिलांना सांगितलं जातं आहे की तू जाऊन रामदास कदमांची माफी माग. हा काय प्रकार आहे? माझ्यावर आलं होतं इथवर ठीक होतं, पण आता माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय. 2019ला दापोलीत रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांना 95,364 तर राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना 81,786 मतं पडली होती. शिवसेनेच्या कदमांचा 13,578 विजय झाला होता. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून योगेश कदम विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय कदम यांच्यात लढत होती. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.